तर मी एवढी बेजारी करत गाडी पंक्चर काढून पोहोचले बीडमध्ये मंजरीकर सराफ यांच्या ज्वेलर्समध्ये, भाजी मंडईमध्ये आहे. तर इथे पोहोचले होते मी या ऑफर्समुळं. तर इथं 5,000ची चांदी खरेदी केली ना तर एक साडी आणि कुपन कोड भेटणार. तर ते कुपन कोड म्हणजे स्क्रॅच केलं ना तर त्यांचं एक, त्याच्यानंतर आपल्याला तिथे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एक स्कूटी ह्या तिन्हीपैकी एखादी वस्तू, म्हणजे त्यांचे काहीतरी 150 का 500 जण असे आहेत, तर ते तेवढे कार्ड्स कुपन कोड देणार आणि त्याच्यानंतर एक दिवस ठरवणार, सगळ्या चिठ्ठ्या टाकणार आणि त्याच्यातून 3 जण निवडणार. आणि कंपल्सरी साडी तर आहेच. तर मी त्याच्यासाठी केली 5,000ची चांदी खरेदी. एक कुपन कोड काढलं आणि इकडं बघू शकता मी जोडवे पण घेतले होते त्या 5,000च्या चांदीमध्येच. आणि एक साडी तर मला भेटणारच आहे, पण त्याच्यासोबत साडी कंपल्सरी आहे. आणि जर माझं लक असेल तर माझं एवढ्या जणांपैकी जर माझं लक असेल तर मला त्या 3 वस्तूंपैकी एक वस्तूही भेटू शकते, काय सांगता येते. तर आता ते सांगतील कोणत्या दिवशी आहे तो कार्यक्रम, त्या दिवशी जायचं आणि बघूया कोणाला लागते कोणाला नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 गिफ्ट आहेत. 3मध्ये आपलं लक असले तर चांगलंच आहे. तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. यांच्या इथं जायचं आणि 5,000ची चांदी खरेदी करायची. ते कुपन कोड देणार आणि साडी सगळ्यांना कंपल्सरी आहे 5,000च्या खरेदीवर. तर इकडं बघू शकता. त्यानंतर माझा बर्थडे आहे 26 डिसेंबरला, काही 4-5 दिवसावरच आला आहे, 6 दिवसावर आला आहे. तर मी केले होते माझी बर्थडेची शॉपिंग करायला. तर बघू शकता मी आले होते पूजा दुकानात, सुभाष रोडला आहे, जे की फेमस आहे. आणि मला तिथले कपडे खूप आवडतात. माझ्या अंगावरचा जो ड्रेस आहे का तो पण तिथलाच आहे. आणि मी जवळपास आत्ताचे माझे रिसेंटचे जेवढे कपडे आहेत ते सगळे इथलेच आहेत, कारण कपड्याची क्वालिटी आणि व्हरायटी खूप छान असते आणि कपडे खूप टिकतात आणि खूप छान असतात. आणि साईज पण मोठ्या असतात. जसं की खेडेगावामध्ये एक्सेलच असते फक्त, ते XXL, XXL, 4XL आणि पॅन्ट पण एवढ्या मस्त येत नाही ते. तर मी त्याच्यासाठी, म्हणजे मी याची काय ॲड नाही करत आहे, मी जे रिअल बघितलं ते सांगते तुम्हाला. गेले होते तर माझ्या बर्थडेच्या शॉपिंगसाठी तर मी हे 3 टॉप आणि एक पॅन्ट घेतली व्हाईट कलरची. तर इथं आपले फॉलोअर्स पण भेटले होते. त्यानंतर मी निघाले नेकनूरच्या दिशेने. तर इकडं बघू शकता मी पोहोचले नेकनूरमध्ये आणि शिवांशला काहीतरी न्यायचं होतं, तर चॉकलेट तर दातं किडतात म्हणून मी इकडं कोल्ड कॉफी चालवली होती. कोल्ड कॉफी म्हणण्यापेक्षा कोल्ड कॉफीच नाव आहे, पण एकदम भारी टेस्टी लागते, खूप छान आहे. तर त्याच्यामध्ये कॉफी तर काही दिसत नाही, पण प्यायला छान आहे. थोडी थंड दुपारचा वेळ होता. तर इकडं बघा मी त्याला न्यायला आले म्हणून पोरगं चक्क लपून बसले मम्मीच्या आडुंगी. त्याला यायचं म्हणलं आमच्यासोबत की नको, जेव्हा खायला दिसलं तेव्हा कसं पळत आलं आहे बघा. आणि कसं अडवते, त्यांनी अडवलं त्याला तर कसा तो हात मारून घेतो. तर ॲक्च्युली मी त्यांना येताना गावामधून मी राणा शिवला आणण्यासाठी गेले होते, तर तो महाग बसेल, झोपी जाईल म्हणून मी त्यांना घेऊन गेले होते. बघा त्यांनी त्याची पिशवी धरली तर कसा चिडला आहे त्यांच्यावर. त्याला आमच्यासोबत आता राहायलाच नको वाटते. त्याच्यानंतर आम्ही शिवला घेतला आणि गावामध्ये आलो. नंतर त्यांनी मला सोडलं आणि ते गेले बांधकामावर. त्याला टट्टा बाय. व्हिडिओ कसा वाटला, माझ्या बर्थडेची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा.